नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. स्मशानभूमीवरील अतिक्रमण आणि प्लॉटिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तिरडी मोर्चा काढण्यात आला. तर तालुक्यातील अब्दी मंडी या ठिकाणी आंबेडकरी समाजाची स्मशानभूमी असून त्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण तात्काळ काढावे आणि प्लॉटिंग करण्यात यावी. ज्यांनी प्लॉट पाडले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. तर या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवादी केंद्र सरकार मुर्दाबाद, जातीवादी महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो, जातीवादी लोकांना देखील आम्ही सूचना करू इच्छितो की दौलताबाद येथील गावाच्या अलीकडे एक अब्दीमंडी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये कीर्तिकर परिवाराला, बौद्ध समाजाच्या कीर्तिकर परिवाराला 10 गुंठे जमीन लिगली सातबाऱ्यावर कायदेशीर जमीन आहे स्मशानभूमीसाठी. असं असताना तिथल्या काही जातीवादी लोकांनी, काही बिल्डर, एक व्यावसायिक बिल्डर आहे, प्रॉपर्टी बिल्डर, त्यांनी काय केलं, त्या 10 गुंठे जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार विभागीय आयुक्त कार्यालय असेल, जिल्हा परिषद, जिल्हा कलेक्टर साहेब असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, गट विकास अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, यांना सर्वांना आम्ही आतापर्यंत 10 ते 50 निवेदने ते अतिक्रमण आणि ते प्लॉटिंग तात्काळ काढण्यात यासाठी निवेदन दिले. परंतु असं असताना शासनानं आमची मागणी हीच आहे का जे स्मशानभूमीची 10 गुंठे जमीन आहे आमची बौद्ध समाजाची, त्याच्यावर अतिक्रमण आणि जे प्लॉटिंग टाकले ते तात्काळ काढण्यात यावं. अन्यथा आम्ही या कलेक्टर ऑफिस मधून कलेक्टर साहेबाला देखील आम्ही बाहेर जाऊन जाणार नाही. इथंच आम्ही आमची आंदोलन करणार आहोत. अकोला शहरातील भीमनगर येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. तर अकोला शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं शहरातील जुने भीमनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा करण्यात आलाय. पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. पण पाण्यात क्लोरीनचे प्रमाण देखील कमी असते. मलेरिया आणि डायरिया तसेच इतर आजार पसरू शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे. आलेलं आहे, पहा तुम्ही पाणी त्या लावून राहिले. लिकेज आहे कुठतरी यायचं त्यांचं काम आहे ना जलप्रदा विभागाचं, नळाचा टॅक्स घेऊन राहिले ना पूर्ण एरियाचा. नेहमीच आहे. आता हे कुठे लिकेज आहे ते पाहा क्लोरीनचंही प्रमाण कमी आहे असं पाणी पिऊन दाखवतात. खाली ठेवून द्या, खाली ठेवून द्या, दिसतं ते. असं पाणी आहे. असं वाटतं कोका कोलाची बॉटल आहे का? ऐकतं साहेब, तुम्ही पिऊन पहा एक वेळा. जलप्रदायाची सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की पिऊन पहा एक वेळा पाणी. पूर्ण कचरा आहे, पूर्ण नालीचा जेवढे पण लिकेज असतील ना नालीवर, मी आज हे माझ्या प्रभागातील पाण्याची बॉटल आयुक्त साहेबांना गिफ्ट करत आहे. हे पाणी जर का आयुक्त साहेबांना पिऊन दाखवलं तर मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना हे पाणी प्यायची विनंती करतो. अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर खापर फोडला आहे. त्याचबरोबर मोहोळ अप्पर तहसील कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही लोकांनी जाऊन अप्पर तहसील कार्यालय थांबवण्याची
विनंती केली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी हे थांबवतो असं सांगितले. मात्र लोकांना दिशाभूल करण्याची ही टेक्निक असावी असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सणपासून या ठिकाणी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण होतात. त्याचबरोबर मोहोळ हे 40-50 लोकसंख्येचं जे तालुक्याचं ठिकाण आहे हे 3 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. इतर गावांचा पाठिंबा आहे, अनेक सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत. गेल्या 3 दिवसापासून इथले 4 तरुण आमरण उपोषणाला बसलेत. आपण या भागाचे लोकप्रतिनिधी, आता आपली काय भूमिका आहे? माझी हीच भूमिका आहे की अप्पर तहसील तर मोहोळ किंवा कामती कुरुल भागात जो लोकांना जे सविस्तर पडतं, सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे. कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते. नुकतंच मला खासदार म्हणून मोहोळनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे. ते अनगर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे. मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं. ते दिल्लीला येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला. आता या येणाऱ्या आठवड्यात 15 ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे. पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो. पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी. कारण जोपर्यंत GR रद्द नाही, आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांची पण ह्याबद्दल बोलले, जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही. फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर GR तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिलीभगत आहे, लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे. ते लोक राजकारण करतायत महायुतीच्या माध्यमातून आणि हे सगळे एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरतात. असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि मी सर्वसामान्यांसाठी लढीन. जे ह्या मागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे. हा विषय आहे अप्पर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयीस्कर आहे. त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अप्पर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी समितीची दिशाभूल केली असेल. 100% दिशाभूल. कारण का रद्दच झाला नाही ना GR. तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणतात की हे रद्द नाही, कॅन्सल जब तक होता नहीं है तब तक कुछ नहीं हो सकता. मॅडम, राजन पाटलांविषयी काय बोलणं झालं का या संदर्भात तुमचं? मी जसं म्हणाली तसं मी ह्याच्यात मी सर्वसामान्यांसाठी लढते. मला कोणाची नावं, ह्यांची नावं, त्यांची नावं घ्यायची नाही आहेत. मला सर्वसामान्यांनी मतदान दिलं आहे. सर्वसामान्यांचा माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मी त्यांचा विश्वास सार्थ करणार म्हणजे करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये विनायक राठोड यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदकभार स्वीकारलाय. तर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलमाने यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर विनायक राठोड यांनी पोलीस अधीक्षकपदी निवड झाली आहे. आज सकाळी 11 वाजता विनायक राठोड यांनी मनीष कलवानिया यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलाय. नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची देखील बदली झाली. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकपदी कोण येणार याची उत्सुकता लागली होती. मनीष कलवानिया यांच्या जागी ठाण्याची सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक राठोड यांची छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी निवड करण्यात आली. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी मनीष कलवानिया यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक विनायक राठोड यांच्याकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदभार सोपवलाय. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईमुळे चर्चेत असलेले विनायक राठोड छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आल्यामुळे त्यांच्या कामाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर यामध्ये जरी संख्याबळ कमी असेल तरी हा फेनॉमेनॉन पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे की संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं. परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं, योग्य पोलीस डिप्लॉयमेंट, मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही. आणि त्या अनुषंगाने जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी योग्य नियोजन करून लोकांचं आवश्यकतेनुसार
लॉ अँड ऑर्डरच्या आवश्यकतेनुसार इलेक्शनच्या ड्युटीज व महत्त्वाचे बंदोबस्त असतील त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपॉवर डिप्लॉयमेंट करू, त्यामुळे काही अडचण येणार नाही.